तर शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, खास करून जे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाची परतफेड केलेली आहे, वेळेमध्ये कर्ज भरलेलं आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट सध्या समोर आलेली आहे. कारण की आपल्या राज्य सरकारतर्फे जी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना आहे, त्या योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर आली आहे. खास करून सांगली जिल्ह्यातील जे काही शेतकरी असतील त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कारण की त्यांची तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आकडेवारी जी आहे तर ती पाहणार आहोत. तर खास करून विशेष म्हणजे की आपल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील जवळपास 57,000 शेतकऱ्यांनी 9,70,00,000 रुपये जे आहेत ते व्याज परताव्यासाठी त्यांचे आलेले आहेत आणि ते थकीत आहेत. म्हणजे जे काही 57,000 शेतकऱ्यांचं 9,70,00,000 रुपयाचा व्याज परतावा आपल्या राज्य सरकारकडे थकीत आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की राज्य शासनाकडून तो कधी मिळणार याबाबत शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. कारण की विशेष की म्हणजे जे आपला सांगली जिल्हा आहे, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आहे, या तालुक्यामध्ये 100हून अधिक विकास सोसायट्या आहेत आणि या सर्व सोसायट्या सक्षम आहेत. आणि याद्वारे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये पीक कर्ज जे आहे ते घेत असतात. आणि संस्था ज्या आहेत त्या संस्थांचे जे नियम आहेत त्यानुसार 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाचे जे आहे ते भरणा करणे गरजेचे असते. पीक कर्जाची परतफेड करणे बंधनकारक आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे की बँक पातळी जी असतात, बँक पातळीवर 31 मार्च तर संस्था पातळीवर 30 जून ही परतफेडीची अंतिम मुदत असते. आणि थकीत नसणाऱ्यांना वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज परतावा राज्य शासनाकडून दिला जातो. आणि मित्रांनो, म्हणून संस्थेने कर्जापोटी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या एकूण व्याजाचा 3% रक्कम परतावा म्हणून अनुदान स्वरूपात शासनाला दिली जात असते. आणि 30 जून नंतर संस्था संबंधित शेतकऱ्यांची यादी तयार करून ती सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तालुका बँक निरीक्षक यांच्याकडे दाखल करत असतात. आणि त्यानुसार त्या शासनाकडे पाठवल्या जातात. आणि ही व्याज परतावा रक्कम जी आहे ती जिल्हा बँकेकडे पाठवली जाते. आणि बँक ती रक्कम जी आहे ती आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करते. परंतु सलग 2 वर्ष म्हणजे की 2022-23 आणि त्यानंतर आता मागील वर्ष म्हणजे 2023-24 मधील शेतकऱ्यांना ही रक्कम जी आहे तर ती शासनाकडून मिळाली नाही. आणि 2022-23 या वर्षातील 24,593 शेतकऱ्यांचे 4,72,00,000 आणि 2023-2024 मधील 22,000 शेतकऱ्यांचे जवळपास 4,98,00,000 रुपये जे आहेत ते मिळणारं व्याज जे आहे थकीत आहे. आणि त्यामुळे या वाळवा तालुक्यातील जे काही नियमितपणे परतफेड करणारे शेतकरी आहेत ते आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. आणि एक रकमी FRP शेतकऱ्यांना यापूर्वीच मिळाली असल्याने साखर कारखान्यांकडून कोणतेही ऊस बिल येण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर खरीप हंगाम तोंडावर आला आहे आणि बी बियाणे खते यासाठी शेतकरी आता उदार उसनवारी करून प्रसंगी दागिने गहाण ठेवून रक्कम उपलब्ध करीत आहे. आणि मित्रांनो, अशा वेळी जर हा व्याज परतावा आपल्या शेतकऱ्यांना मिळाला तर त्यांना थोडीशी आर्थिक मदत जी आहे तर ती शेतकऱ्यांना मिळणार आहे. तरी सरकारने हा व्याज परतावा जो आहे तो तात्काळ द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तर विशेष म्हणजे की वसंत जाधव, रवींद्र थोरात त्यासोबतच नवखेड सर्व सेवा सोसायटी वाळवा आणि तालुक्यातील विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून व्याज परताव्यासाठी याद्या वेळेत पाठवण्यात आल्या आहेत. आणि सरकारने व्याजाची परताव्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून होत आहे. तर आपल्या जास्तीत जास्त नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही माहिती की अपडेट हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यावर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.